ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आमच्या हक्काची अरे जमीन आमच्या हक्काची। मौजे सोयगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील गट क्रमांक 107 मधील आदिवासी भिल्ल इनाम जमीन बेकायदेशीररित्या बळकावणे, शासन महसूल बुडवणे, अवैध उत्खनन करणे, आदिवासी कुटुंबांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून बेदखल करण्याचा प्रयत्न करणे, तसेच समाजसेवक श्री शेखर बाळासाहेब पगार यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या भूमाफियांविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करण्याबाबत आज दिनांक 11 मे रोजी मालेगाव येथील सर्व संघटना व नागरिकांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला। यावेळी माननीय अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव यांना निवेदन देण्यात आले। या मूक मोर्चात महिला, पुरुष, लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मालेगाव सोयगाव येथील आदिवासी भिल्ल समाजाची वडिलोपार्जित इनामी जमीन भूमाफियांनी प्रशासकीय यंत्रणेशी संगनमत करून बेकायदेशीरपणे बळकावण्याचा प्रयत्न चालवला आहे। मूळ वतनदारांचा जमिनीवर ताबा असतानाही खोटे दस्तऐवज तयार करून तिथे अतिक्रमण व अवैध बांधकामे सुरू करण्यात आली आहेत। या व्यवहारादरम्यान शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यात आला असून संबंधित कुटुंबातील महिलांना धमकावून व खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून त्यांना जमिनीतून बेदखल करण्याचे प्रकार सुरू आहेत। या प्रकरणी स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही। सध्या सदर जमिनीवर कोणतीही तांत्रिक परवानगी नसताना JCB आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केले जात आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन गरिबांच्या उपजीविकेचे साधन हिरावले जात आहे। या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना देखील राजकीय दबावाचा वापर करून खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अवैध उत्खनन थांबवून दंड आकारावा आणि पीडित कुटुंबाला संरक्षण देऊन त्यांचा जमिनीवरील कायदेशीर ताबा कायम ठेवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। हा जो गट नंबर 107 हा गिळंकोट करण्याचा मोठा डाव काही भूमाफियांकडून रचला गेला होता, त्याला विरोध करण्यासाठी या जमिनीचे मालक हे मोठ्या प्रमाणावर वेळोवेळी प्रशासनाकडे, कोर्टात आणि आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मागण्याचा प्रयत्न करत होते। तसं बघितलं तर या जमिनीची भौगोलिक परिस्थिती अतिशय महत्वाची आहे। हिचं बाजार मूल्य 17-18 कोटीच्या वरती आहे आणि ही 17-18 कोटीची जमीन कशी गिळंकोट करता येईल यासाठीचे कटकारस्थान या गोरगरिबाचा बळी देऊन रचले जात आहेत। आम्ही कुठलाही गुन्हा केला नाही, कोणाबद्दल वाईट बोललो नाही, तरी देखील आमच्या सारख्यानं 326, 307 सारखे गुन्हे दाखल करण्यात आले। आदिवासी वयोवृद्ध महिलाचं निधन झालं, दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलावर, त्यांच्या मुलीवर देखील असे 14-15 लोकांवर माझ्यासहित गुन्हे दाखल करण्यात आले। म्हणजे मालेगाव तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याच्यासाठी आम्ही मूक मोर्चा काढलेला आहे। म्हणजे आम्ही काही बोलायचं नाही, आम्ही काही करायचं नाही, तरी देखील आमच्यावर गुन्हे दाखल होतात। परंतु काही जरी झालं तरी चालेल, परंतु सर्वसामान्य वंचित आदिवासी बहुजनांसाठी जो लढा आहे आमचा तो थांबणार नाही। मालेगावमध्ये आज सध्या जर पाहिलं तर की दहशतीचं वातावरण झालंय की एखाद्याने काही आंदोलन केलं, काम केलं तर त्याच्यावर न माहिती घेता कुठलेही पुरावे सादर करता डायरेक्ट गुन्हे दाखल केले जातात। आणि जे आदिवासींचे घर तोडले गेले, जे आदिवासी महिलांना मारहाण केली, ज्यांना शिवीगाळ केली, त्यांच्यावर उलट गुन्हे दाखल केले गेले। परंतु ज्यांनी घरं तोडली, ज्यांनी मारहाण केली, ज्यांनी शिवीगाळ केली त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला गेला नाही। म्हणजे याचाच अर्थ या भूमाफियांवर कुठल्या तरी मोठ्या मंत्र्याचा किंवा नेत्याचा हात असल्याशिवाय होऊ शकत नाही।
परंतु माझी इथल्या नेत्यांना आणि इथल्या पोलीस प्रशासनाला नम्र विनंती, असेच जर सर्वसामान्यांसाठी लढणाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत असतील तर या तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा कायदा सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही. याची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल. सोयगाव येथील जे आमचे आदिवासी समाज बांधव आहे त्यांची ती जमीन आहे, त्या जमिनीवर ते काही भूमाफियांनी तिथे कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती जमीन त्यांना मिळावी याकरिता लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात शेखरदादा पगार यांच्या नेतृत्वात हा लढा उभा होता. आणि या लढ्यासाठी लढा हा दादांनी लढू नये यासाठी दादांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आदिवासी समाज बांधवांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले, ते गुन्हे रद्द व्हावे याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेले आहोत. आज गट नंबर 107 सोयगावमधील जे आदिवासी बांधवांची जमीन आहे त्या जमिनीवर काही भूमाफियांनी प्रशांत तोडिया व सुभाष तोडिया व प्रशांत पाटील या भूमाफियांनी काहीतरी राजकीय वरद हात असून त्यांनी ही जमीन आदिवासींच्या ताब्यातील जमीन इनामी जमीन ही आज त्यांनी कोर्टाला काही खोटे कागदपत्र सादर करून त्या जमिनीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून घेतला. त्याच्याबद्दल तसेच काही आमच्या आदिवासी बांधवांवरती तसेच आमचे लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखरदादा पगार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तरी आम्ही शासनाला हीच विनंती करतो की येणाऱ्या काळामधील जर शेखरदादा पगार व आदिवासी बांधवांवरती गुन्हे मागे घेण्यात आले तर आम्ही जास्तीत जास्त जोमाने और जास्त जास्त संख्येने आम्ही रस्त्यावर उतरू. तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही लवकरच जर या 107 गट नंबरच्या जमिनीचा जो कोर्टाचा जो आता आहे तो हायकोर्टाच्या याच्यामध्ये गेलेला आहे, तर आम्ही तिथं लवकरात लवकर आदिवासी बांधवांना घेऊन एवढ्या 2-3 दिवसात आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन या जे आदिवासी जी वन जमीन जी इनामी जमीन आहे या संदर्भात सर्व कागदपत्र घेऊन आम्ही त्यांना भेटणार आहोत व त्यांच्या सल्ला मसुरात घेऊन आम्ही पुढील केस आम्ही हायकोर्टात लढणार आहोत. व तर लवकरात लवकर जर शेखरदादा पगार व आदिवासींवरती गुन्हे मागे नाही घेण्यात आले तर आम्ही मालेगावातील सर्व पक्षीय सर्व राजकीय संघटना यांच्या माध्यमातून आम्ही एक मोठं जन आंदोलन उभारू व ते आंदोलन आम्ही आमचे मालेगावचे 5 टन झालेले आमदार व आत्ताचे मंत्री कॅबिनेट मंत्री सन्माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या बंगल्यावर आम्ही हे आंदोलन करणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.